मी सपना. स्वतःचं बाबू आणि दुसऱ्याचं कार्ट अशी या जगाची रीत आहे बघा. काल माझ्यासोबत अशीच एक गोष्ट झाली, सांगतो तुम्हाला पुढे व्हिडिओ. आज सकाळी 5:30लाच उठले मी. दूध बघितलं, दूध काही नासलं नव्हतं, कारण रात्री 2-3 वेळा दूध गरम करून ठेवलं. चहा कडक कडक करून पिऊन घेतला आणि मस्त बाहेर आली. बाहेर ना सगळीकडे चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायला येतो, कारण काल पाऊस झाला होता. थोड्या वेळातला वेळ काढून 5 मिनिटं फिरून घेतलं आणि तुळशीला पाणी दिल्याच्या नंतर तुळस टवटवीत झाली होती. मस्त चेहऱ्याला सनस्क्रीन, लोशन वगैरे सगळं लावून घेतलं. आता ह्या थोबाडाला तुम्ही काही लावा, पण आपण दिवसभर उन्हात फिरलं की ते काळे डाग आणखीच उमटून दिसतात. आंघोळ वगैरे झाली, कपडे वगैरे धुवून वाळू घातले आणि देवबाप्पाची पूजा करून घेतली. मग बनवले नाश्त्यासाठी आमच्या दीदीने गरमागरम समोसे. ते समोसे पण पोटभर खाऊन घेतले. घरचं खाणं पिणं काम झाल्यावर मी निघाली कामाला. आता मला स्वयंपाकाचं घर करायचंय, तर मी उडदाच्या डाळीचं मिसळीचं वरण मस्त बनवलं आणि स्वयंपाक वगैरे झाल्यावर बघा असा गॅसचा ओटा सगळा चकाचक आवरून घेतला. या घरचा स्वयंपाक करून निघाली पुढच्या घरी मग पोळ्या करायला. रस्त्याने चालता चालता मला दिसलं आंब्याचं दुकान. आता 2 वेळा आंबे घेताना मी फसली, पण आता यावेळेस मी अजिबात फसली नाही बरं का. हा दादा चांगला होता. ह्याने मला 150 रुपयात 2 किलो आंबे दिले आणि गोड गोड आंबे निघाले आणि त्याच्यासोबत त्याने मला 2 पॉलिथिन पण दिल्या. मग आता आंबे घेतले, घरी आली आणि पटकन रस बनवला. रस तर इतका मस्त गोड गोड झालाय ना, रसाचा कलर बघूनच तुम्हाला समजेल की आंबे किती मस्त होते आणि किती इमानदारीने मला त्यांनी आंबे दिले होते. त्याच्यानंतर घरी आल्याच्या नंतर थोड्या वेळ मोबाईल बघत बसले बघा. मोबाईल बघता बघता एक व्हिडिओ माझ्या समोर आला. एक बुडी होती, मला 2-4 वर्ष आधी भल्ली नाव ठेवत होती, मी व्हिडिओ बनवत होती तेव्हा. काल मला तिची नातच व्हिडिओमध्ये नाचताना दिसली. आता म्हटलं फोन करतो आणि तिला विचारतो, का व तू मला किती नाव ठेवत होती ना, आता कशी तुझी नात नाचू राहिली. पण जाऊ द्या, कुत्रा आपल्याला चावलं म्हणून आपण कुत्र्याला चावतो काय, म्हणून मी विषय सोडून दिला. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटू पुन्हा.